आपण जी सध्या चर्चा करतोय निसर्गामध्ये जी काही फेरफार चालू आहेत आणि हे म्हणजे आता सध्या आता आपण जे अनुभवतोय की नोव्हेंबरमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच्या आधी थोडं गरम होतंय. तर मग ह्याच्यामध्ये काही मानवी अ, कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा काही याच्यामध्ये हात आहे का वगैरे असं एक डोक्यात विचार आला होता. आणि किरण कांबळे जे आहेत ते भूजल संधारण बरोबर आहे अधिकारी आहेत ते, बरोबर आहे का कांबळे सर? हा सर, बरोबरच. भूजल संधारण भूवैज्ञानिक आहे. भूवैज्ञानिक अधिकारी आहेत. आणि त्यांचा पृथ्वीशी संबंध आहे, पाण्याशी संबंध आहे. आणि ते स्वतःच एक संशोधक आहेत असं त्यांच्या त्या बोलण्यावरून ते खरं म्हणजे आधीचं रेकॉर्ड करायला पाहिजे होतं त्यांनी जे काय बोलले ते. तर कारण तो इंटरेस्टिंग होता. तर आपण धम्म शिकतो म्हणजे निसर्ग शिकतो. धम्म हा काय फक्त कुठे आपण आता अमक्या पुस्तकात वाचलाय किंवा कुठून ऐकला आणि काही गाथा पठण आणि हे सगळं हा धम्माचा भाग आहे ते बरोबर आहे. परंतु बुद्धाला बुद्धांना जे सर्वज्ञ म्हटलं जायचं त्यांना सर्वज्ञ म्हणतात. तर सर्वज्ञ म्हणजे जसं स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान आणि भान, स्वतःच्या अस्तित्वाचा बोध, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या सिद्धार्थ गौतमांना त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा बोध झाला. बोध झाल्यामुळे दुःख आहे हे सत्य कळालं, त्याचं कारण कळालं, त्याचं निवारण कळालं आणि निवारणाचा मार्ग कळाला. तर तो त्यांनी स्वतःच्या अनुभवातून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे. आणि दुःखमुक्ती त्याचा परिणाम जो आहे, निब्बाण त्याचा जो परिणाम आहे, तो परिणाम मग त्यांनी प्रचारामध्ये शेअर केला, इतरांना सांगितला. तो हा असं 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 अशी अशी दुःखमुक्ती मिळू शकते. आता याच्यामध्ये काहीतरी शास्त्र, सायन्स नक्कीच आहे, हे मोघम नाही. परंतु आजच्या आधुनिक शास्त्राप्रमाणे त्यांना काय तो शोध सायंटिफिक भाषेमध्ये त्यांनी सांगितलं असेल, पण काय नैसर्गिक भाषा त्यांनी जास्त वापरली. कारण आजचं जे शास्त्रीय संशोधन आहे याची लँग्वेज वेगळीच आहे, जी आता मगाशी किरण कांबळे सर बोलत होते बा, केमिकल अफिनिटी वगैरे, म्हणजे रसायनांमध्ये जी काही जी मूलद्रव्य असतात वेगवेगळी, त्यांच्यामध्ये अफिनिटी म्हणजे आकर्षण असतं आणि आकर्षणामुळे ती प्रक्रिया घडते. परंतु ते अफिनिटी काय आहे, कशामुळे आहे, हे नाही सांगता येत, असं एक त्यांचं म्हणणं होतं. आता ही अफिनिटी आपल्यामध्ये पण आहे. आपण पण आपल्या डोळ्यांना अमुक एक गोष्ट दिसते आणि आपलं मन तिकडं आकर्षित होतं, किंवा मन आकर्षित होतं म्हणून डोळे तिकडे पाहतात विशिष्ट गोष्टीकडे, कान ऐकतात, विशिष्ट आवडीचा गंध येतं, माणूस मुद्दाम तो घेतो ना, आहे ना. नाकात एखादं फूल आवडलं तर फूल मुद्दाम नाकाला लावतो. तर हे अफिनिटीज आहे, हे आकर्षण आहे. याला आपण इच्छा म्हणतो किंवा तृष्णा म्हणतो. तर ती अफिनिटी आहे. तर जसं रसायनांमध्ये अफिनिटी आहे, तशी ही पण इंद्रिय आणि विषयांमध्ये अफिनिटी आहे. मन आणि विचारांमध्ये अफिनिटी आहे. चित्त आणि भावनांमध्ये अफिनिटी आहे, किंवा अफिनिटीमुळेच चित्त आहे असे पण म्हणता येऊ शकतं. आणि हे सगळं काय येत असल्यामुळं परत त्याला सक्रिय सक्रियता येते, ऍक्शन मध्ये रूपांतर होतं त्याचं. म्हणून ते ऍक्शन म्हणजे आपण बोलतो, किंवा ते ऍक्शन म्हणजे आपण काहीतरी कृती करतो, असं काही त्याच्यामध्ये शास्त्र आहे. तर हे शास्त्र सिद्धार्थ गौतमांना, बुद्धांना, नंतरच्या बुद्धांना लक्षात आलेलं होतं. आणि तो कार्यकारण भाव ते सांगायचे. आणि मग ते दुःखाबद्दल त्यांना ती नंतर दुःखाबद्दलची जी भीती आहे
किंवा दुःखामुळे दुःखी होण्याचं जे काही, दुःखामुळे दुःखी होणं ही वेगळी गोष्ट आहे. दुःख असणं वेगळी गोष्ट आहे आणि दुःखामुळे दुःखी होणं ही गोष्ट वेगळी आहे. तर दुःख तर बुद्धांना शेवटपर्यंत होतं, कारण त्यांची शेवट पण आजारात झाला असं ग्रंथात नोंद आहे. म्हणजे दुःख त्यांना शेवटपर्यंत होतं, शारीरिक दुःख, परंतु दुःखाने दुःखी होण्यासारखी त्यांची ती मानसिकता, त्यांचं ते चित्त राहिलं नाही दुःखाने विचलित होण्यासारखं. तर ते निब्बाण आहे, ते निर्वाण आहे, ती दुःखमुक्ती आहे. आणि त्या सगळ्याचा बोध त्यांना झाला, बोधी मिळाली म्हणून ते बुद्ध आहेत आणि त्यांना सर्वज्ञ म्हटलं जातं. आता आपण आजूबाजूच्या आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात, या घटना पण आपल्याला विचलित करणाऱ्या असतात, म्हणजे दुःख देणाऱ्या असतात. जसं आता मगाशी आता घोडके बाबूजींनी सांगितलं का त्यांच्या मुलीला व्हर्टिगोचा त्रास आहे. म्हणजे तिला कानातून काही जास्त आघात आले तर तिला ते त्रास होतो, चक्कर वगैरे येते. मग ती कालच्या फटाक्यामुळं रात्रभर झोपली नाही. आणि असं पण एक निघालं की मग कोणाला जाऊन बोलता बाहेर फटाके वाजवू नका वगैरे, असं काही आपण करू शकत नाही. पण इथं एक एक उपचार आपल्या हातातला असतो, तो म्हणजे जे काही आघात आपल्यावर होतात त्याची सहनशीलता शिकणे. त्याच्यात एकच उपाय आहे की सहनशीलता शिकणे. आता बुद्धांचं आपण मगाशी म्हणत होतो, दुःख होतं त्यांना, पण ती सहनशीलतेची पातळी इतक्या उच्च कोटीची होती का जणू काही ते दुःख आपलं नाहीच. ते दुःख हे निसर्गाचं, हे आपल्या जीवनाबरोबर आलेलं एक सत्य आहे. दुःख सत्यच म्हटलंय त्यांनी. हे सत्य आहे आणि सत्य हे आपण नाकारू शकत नाही. सत्य स्वीकारणं हे कंपल्सरी आहे. आणि ज्याला ज्याला ते स्वीकारता येत नाही, जो म्हणतो नको नको नको, दुःख नको, यातना नको, त्रास नको, त्याला जास्त दुःख होतं. आणि ज्याला दुःख आहे, सत्य आहे हे लक्षात येतं, कळतं, तो सत्य दुःख हे वास्तव म्हणून स्वीकारतो का हे असंच आहे. माझं जे जीवन आहे, हे जीवन हे हे दुःखच आहे. जीवन हे दुःखच आहे, जगणं हे दुःख आहे. जगणं हे दुःख आहे. यात वेदना आहेत म्हणजे दुःखच आहेत. म्हणजे पाली वेदना पण आहेत. पाली वेदना दुःख, सुख दुःख, सुख दुःख विरहित जाणीवा. तर ह्याच्यात दुःख वेदना पण आहेत, म्हणजे दुःख आहे, सत्यच आहे. आणि आपण आपण ते सहन होत नाही म्हणून नको नको म्हणतो, म्हणजे सत्याला विरोध करतो. आपण मुद्दाम नाही करत, मनाला ते दुःख सहन होत नाही म्हणून ते मन त्याच्यापासून काय म्हणतात, पळ काढतं, रिपल्शन. म्हणजे ॲफिनिटीच्या विरुद्ध ते, बरोबर आहे ना कांबळे सर? ॲफिनिटीच्या विरुद्ध एक येस सर, येस सर. रिपल्शन असतं. म्हणजे विरुद्ध विरुद्ध दिशेला जाण्याची एक मनाची प्रवृत्ती असते. नको नको म्हणजे काय, दुःख आहे आणि ते मला नको नको नको, विरुद्ध तिकडे पाठ फिरवायचे, नको नको. आणि ते तर असल्याशिवाय राहत नाही, कारण ते आपल्या आत आहे. ह्या जीवनात आहे, ह्या जिवंत कायेत आहे, ह्या चित्तात आहे, मनात आहे. ते आहेच आणि ते नको म्हणतो. आपल्या काही अं, नैसर्गिक चुकांमुळं पण ते निर्माण होतं. तर ते चुकाय आपण स्वीकारत नाही आणि ते दुःख आपण स्वीकारत नाही. ते नको नको म्हणतो आणि त्याचा जास्त त्रास होतो. म्हणजे दुःख असणं हा त्रास नाही, दुःख न स्वीकारणं हा त्रास आहे. सत्य, कारण सत्य जर स्वीकारलं तर माणूस त्याला फेस करतो, मग त्याचं संशोधन करतो. तेव्हा मग ते दुःखाचं कारण कळतं. हा, हे दुःखाचं कारण म्हणजे ही अफिनिटी आहे, ही तृष्णा आहे, हे आकर्षण आहे, हे इंद्रिय आणि त्याचे त्याचे विषय, ही सहा इंद्रिय आणि त्यांचे त्यांचे विषय, चित्त आणि इमोशन्स, आणि हे जीवन, हे एकूणातच हे दुःखच आहे. तर हे याच्यामध्ये
तृष्णा दडलेली आहे. तृष्णा म्हणजे पाहिजे आणि नको ते दोन्ही, ॲफिनिटी आणि अट्रॅक्शन आणि रिपल्शन, हे दोन्ही प्रॉब्लेम आहेत. म्हणजे सुखाकडे अट्रॅक्शन असते आणि दुःखाकडे दुःखापासून पलायन असतं, म्हणजे रिपल्शन असतं. तर जेव्हा आपल्याला सती येते, भान येतं, जागृती डेव्हलप होते आपल्यामध्ये, तेव्हा मग आपण ते सत्य आधी पाहतो, मग स्वीकारतो, आणि मग आपल्याला त्याच्यातून हळूहळू हे असंच आहे, हे जेव्हा लक्षात येतं, हे हा कार्यकारण भाव आहे, हे असंच आहे, हे लक्षात येतं. म्हणजे अविद्येचं रूपांतर विद्येत होतं, अज्ञानाचं रूपांतर ज्ञानात होतं, भान नसलेल्या अजागृतीचं रूपांतर जागृतीत होतं, भान नसलेल्या अवस्थेत भान येतं. असं ते घडल्यामुळं आपण आपलं लाईफ जे आहे ते अं, आपण पर्सनलाइज करत नाही असं म्हटलं जातं. पर्सनलाइज करत नाही म्हणजे अनात्मबोध होतो. म्हणजे आपण नाही, आपलं जीवन म्हणजे आपण नाही. हे नैसर्गिक निसर्गाचा भाग आहे तो. म्हणजे आपण म्हणतो ना, जीवन जन्म आपण ठरवून घेतलेला नाही. म्हणजे मला जन्माला यायचं म्हणून मी जन्माला आलो, असं नाही आहे. मला नाही माहित का असं झालं. मला काहीच माहित नाही मी इथं कसं काय आलो. इट हॅपन, घडलं ते. निसर्ग चक्र आहे ते. आपण निसर्गाचा भाग आहोत, अंश आहोत. आणि सगळे जे काही निसर्गातले सगळे घटक, म्हणजे सगळे प्राणी, सगळ्या वनस्पती आणि सगळं जे काय आहे निसर्गामध्ये, ते सगळं नैसर्गिकच आहे. आपलं जे शरीर आहे, जसं पृथ्वी, आप, तेज, वायू, हे ज्या घटकांनी बनलेलं आहे, त्याच्यातल्या अफिनिटीमुळे त्याच्यामध्ये आंतरक्रिया घडतात, काही रिॲक्शन घडतात. आणि मग ते पृथ्वी, आप, तेज, वायू, म्हणजे घनधातू, जलधातू आणि वायू आणि उष्णता, यांचं एकत्रित जे काही विज्ञानामुळं, त्या ऊर्जेमुळं जे काही एकमेकांमध्ये आकर्षण असतं, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडतात आणि आपण वाढत जातो. आपलं वजन वाढत जातं. जन्मानंतर आपलं वजन वाढत वाढत जातं. तर हे सगळं निसर्ग आहे. आणि त्यामुळे आपण त्याला पर्सनलाइज करत नाही. याला बुद्धांनी अनात्म म्हटलेलं आहे. नॉट सेल्फ. आपण नाही. पण जिथं मी असतो, तिथं सत्काय दृष्टी असते. मग तो मी म्हटलं का मग सगळं मी, मग माझं नाव आणि माझं गाव आणि माझं हे आणि माझं ते आणि माझं शिक्षण आणि माझी संपत्ती, मी असं माझं असं माझं तसं आणि ते तसे ते असेन, त्यांच्यामुळं मला त्रास होतो आणि असं तसं. हे फटाके वाजतात तर मग मला त्रास होतो. हे जे आहे हे आपण स्वीकारत नाही, त्या गोष्टी त्याचा जास्त त्रास होतो. आता काही बिघाड आहे शरीरामध्ये आणि त्या नर्वस सिस्टममध्ये, ब्रेनमध्ये, त्या कान आणि ब्रेन हा कनेक्टेडच आहे. तर त्याच्यात जो बिघाड आहे तो आहे. परंतु आपली जी मानसिकता आहे, तर ती आपल्याला बदलवता येते. त्याच्यामध्ये परिवर्तन घडून येऊ शकतं. कधी त्याचं भान आलं तर, त्याची सती आली तर. म्हणून कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती, म्हणजे सत्य. मनोधम्म म्हणजे सत्यपणा आहे, जे आपण सत्याच्या शोधात ही विचार प्रक्रिया काम करते, म्हणून विचार चालतात.
कारण ते मेंदू काहीतरी शोधतो, मनोधम्म काहीतरी शोधतात. पण ते भानावर नसतील तर त्यांना शोध शोध घेताच येत नाही, कारण ते गोंधळात शोध घेतात. गोंधळामध्ये चाललेला शोध आणि जागृतपणे चाललेला शोध याच्यामध्ये फरक आहे. गोंधळात चाललेला शोध, गोंधळात चाललेले प्रयत्न हे दिशाहीन असू शकतात, कारण तिथं दिसतच नाही, तिथं भानच नाही, तिथं जागृती नाही. आणि जागृतीमध्ये चाललेला शोध, भानावर चाललेला शोध, सतीमध्ये चाललेला शोध याला दिशा असते. आणि ती दिशा निब्बाणाकडे असते, दुःखमुक्तीकडे असते. आणि सती नसेल, सम्मा सती नसेल, जागृती नसेल, तर उद्देश तोच असतो, मुक्ती पाहिजे. कारण दुःखमुक्ती, दुःख असल्यामुळे दुःखमुक्तीच पाहिजे प्रत्येकाला. म्हणून त्या त्या जागृत अजागृत अवस्थेत प्रयत्न चाललेले असतात. पण अजागृतीतले प्रयत्न दिशाहीन असतात. म्हणजे झाला तर लागला टोला, नाहीतर गेला, असं तर प्रकार असतो. पण जागृतीमध्ये, सतीमध्ये चाललेले प्रयत्न हे योग्य दिशेला चालतात, सम्यक दिशेने चालतात. कारण त्याच्यात ती सम्यक समज असते, दृष्टी असते. आणि मग योग्य दिशेला जाण्याचे प्रयत्न असतात. आणि मग योग्य परिणाम साधतो, असं ते एक दिसतं. तर आता मला वाटतं काही सांगायचं का तुम्हाला, कांबळे सर? मला ते मला असं वाटलं तुमचं आधीचं जे म्हणणं होतं ते रेकॉर्ड झालं नाही, त्यामुळे तो विषय थोडासा तुम्हाला परत काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता याच्यात. म्हणजे तुमचा मुद्दा रेकॉर्ड होईल इथे. नसेल तर मग आपण, हां, बोला बोला. रेकॉर्ड काही नाही सर, पण असे बुद्धाने सांगितल्यासारखं अनेक गोष्टी आहेत. आपल्या आपल्या दुःखमुक्तीशी निगडीत असलेलं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हो. निसर्गात अशा एवढ्या गोष्टी आहेत की त्यांनी सांगितले की तुम्हाला एवढं सांगून काही फायदा नाही सध्या. म्हणजे जसं आपण ॲटॉमिक ऍसिलेशन म्हणतो ना, एखाद्या कणाची हालचाल एका सेकंदात किती वेळेस होते, ते कल्पनाव दिलेलं आहे तेव्हा तेव्हा त्याला. तर एवढी ॲक्युरसी होती की एवढं त्यांचं ऑब्झर्वेशन क्लिअर होतं की सायंटिफिकली सायन्स डेव्हलप झाल्यानंतर जे एका क्षणामध्ये जितक्या वेळेस एखादा ॲटम किंवा इलेक्ट्रॉन हालचाल करू शकतो, कंप पाहू शकतो, तो आकडा बुद्धांनी त्याच वेळेस सांगून ठेवला होता. आकड्यासकट सांगितलेला आहे. ते किती कंप, किती पूज्य म्हणजे शून्य लागतात. हं. तर ध्यान साधने किंवा जागृत झाल्यावरची अवस्था आहे की त्यांना आपोआप तेवढ्या गोष्टी त्या पातळीपर्यंत कळत होत्या. भले आपल्याला त्यांनी त्या पूर्ण स्पष्ट सांगितलेल्या नाहीत, कारण त्याचा दुःखमुक्तीशी डायरेक्ट प्रॅक्टिकल वागण्याशी सध्या तरी संबंध नाही की मानवाचा. हो. त्यामुळे ते ऑसिलेशन सुद्धा किती होतं एका कणामध्ये, जसं गर्भधारणा झाल्यावरती त्याच्या स्टेजेस सांगितलेल्या होत्या बुद्धांनी. तर सांगायचं तात्पर्य आहे की निसर्गात अनेक गोष्टी आहेत, पण आपल्या दुःखमुक्तीशी जेवढे आवश्यक आहे तेवढंच त्यांनी कदाचित आपल्याला सांगितलेलं आहे सध्या. म्हणजे एखादा जीव डेव्हलप झाला, जागृतीत गेला, तर तो आपोआप त्याच्या पुढचं संशोधन करत राहील. पण ते आधीच सांगून हे मानवाचा गोंधळ निर्माण करण्यापेक्षा त्यांनी ते न, समजणारच नाही तर का सांग, कसं हा, काय सांग. समजणारच नाही. त्यामुळं ते कुठली तरी गोष्ट आहे ना, आनंदाला सांगितलं होतं की हातामध्ये पालापाचोळा बसेल एवढं ज्ञान मी तुला दिलेलं आहे. या जंगलात किती पालापाचोळा पडलेला आहे, तर तुमच्या कामाचं एवढंच आहे जेवढं मी तुम्हाला सांगत आहे सध्या, आणि एवढं पुरेसं आहे. सर्वज्ञ बुद्ध सर्वज्ञ होते, पण सर्व सांगितलं नाही, सांगू शकत नाही, कारण ते समजू शकत नाही. तर त्यांनी जे मुख्य काम केलेलं असणार ते आधी जागा करण्याचंच केलेलं असणार, म्हणजे क्षमता निर्माण करण्याचं पहिलं काम. मला वाटतं हेच आहे, धम्म समजून घेण्यासाठी धम्म समजून घेण्याची क्षमता डेव्हलप झाली पाहिजे आपल्याला.
म्हणजे अमुक 1 किलोचं वजन आपल्याला उचलायचं आहे, तर ते वजन उचलण्या इतकी ताकद शरीरामध्ये आधी आली पाहिजे ना, तर ते वजन उचलू शकतो आपण. नाहीतर अशक्य आहे, म्हणजे ती ताकदच नाही. तसं धम्म समजण्याची आणि समजून पेलवण्याची, हे थोडस हेच आहे. म्हणजे माहित नाही, अनेक लोक धम्म ऐकतात जगामध्ये. आता सध्या तर परिस्थिती अशी आहे की इतकी माध्यमं आहेत, इतके सांगणारे लोक आहेत, इतके गुरु आहेत, आणि या टेक्नॉलॉजीमुळे तर इतकं हे याचं प्रमाण वाढलेलं आहे आपल्यापर्यंत धम्म पोहोचण्याचं. आता सुद्धा आपण बघा, आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीचा इतका उपयोग होतो की आपण सहज एकमेकांशी बोलतोय, समोरासमोर नसलो तरी. सहज आपल्याला म्हणजे पुस्तकं पाहून त्याच्यावर चर्चा करता येते. पुस्तकं नसली तरी ऑनलाईन आपल्याला इतका मोठा साठा आहे धम्माच्या, साहित्याचा, ज्ञानाचा. म्हणजे आता धम्म ज्ञानाची कमतरता नाही, मग प्राप्ती का होत नाही? तर मला वाटतं ते ज्ञान मिळणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि ते ज्ञान पेलवणं, समजणं आणि ते पेलवणं ही वेगळी गोष्ट आहे. धम्म पेलवण्या इतकी आपली मानसिकता तयार झाली पाहिजे. उदाहरणार्थ, जीवन म्हणजे संस्कार आहे, आणि सभ्य संखारा दुःखाती. सगळे संस्कार दुःख आहेत, म्हणजे जीवन दुःख आहे. थोडक्यात काय, जीवन दुःख आहे, हे सत्य आहे. सत्याचा शोध घेण्यास सिद्धार्थ निघाले, जीवन दुःख आहे पाहुनी थक्क झाले. ते एक गाणं माझ्याकडून लिहिलं गेलं होतं, फार खूप वर्ष झाले त्याला. तर ते हे थक्क करणारच वास्तव आहे की माणसं आनंदासाठी धडपड करतात, सुखासाठी, आणि सत्य काय तर दुःख आहे. का ते आनंद टिकून राहत नाही. पण आता हे सत्य पेलवतंय का? हे सत्य पेलवतंय का? हे सत्य जगातल्या बऱ्याच लोकांना पेलवत नाही. म्हणून जग म्हणजे बरेचसे लोक, बरेचसे विद्वान हे बुद्धाला निराशावादी म्हणतात. तर बुद्ध दुःख 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 सांगतात. मुळात ते पेलवतच नाही, कारण त्यांनी ते दुःख हे सत्य म्हणून सांगितलेलं आहे. दुःख भावना म्हणून आणि वेदना म्हणून नाही सांगितलं. दुःख हे सत्य सांगितलेलं आहे, आणि सत्याचा अर्थ संशोधन आहे. जो संशोधन करील, जो ते सत्य पाहिल, त्याच्यासाठी ते सत्य आहे. त्याला ते सापडलं तर ते सत्य आहे. मग त्याला सापडलंच नाही, त्याला सापडण्याची तेवढी, त्याच्यात शोधण्याची त्याच्यामध्ये क्षमताच नाही, तेवढी पात्रताच नाही, तेवढं जगण्याचं, जीवनाचं, जाणीवांचं, चित्ताचं, मनाचं, जीवनाचं भानच नाही. तर त्याला ते सत्य शक्यच नाही कळणं. म्हणून ते विद्वान लोक सुद्धा बुद्धाला निराशावादी म्हणतात. हे ते निराशा आहेत. ऍक्च्युली ते निराशा आहेत, आणि त्यांना हे सत्य ऐकून निराशा येते. तर बुद्ध म्हणतात ही निराशा पण दुःखच आहे, आणि त्याच्यातून मुक्त होणं शक्य आहे. हा पुढचा शोध त्यांच्या लक्षात येत नाही मग, लोकांच्या, जगाच्या, जे बुद्धांना निराशावादी म्हणतात. हे त्यांच्या लक्षात काय येत नाही? तर कारण ते सत्य म्हणून त्याच्याकडे पाहत नाहीत, पाहू शकत नाही, ती पात्रताच नाही. ज्यांच्यात ती पात्रता येते, त्यांचे प्रयत्न मग योग्य दिशेला सुरू होतात. याचा अर्थ दुःखात राहा असं नाही म्हणत. बुद्धांचं म्हणणं असं नाही दुःखात राहा. दुःख हे वास्तव आहे. ते तुम्ही काही करा, तुम्ही येतात तुम्ही. आता आपण साधी फटाक्याची गोष्ट आपण मगापासून करतोय, किंवा वातावरण बदलाची गोष्ट आपण करतोय, क्लायमेट बदलाची आपण करतोय. आणि जगामध्ये इतक्या यातनादायक गोष्टी सध्या चालू आहेत. साध्या टी व्हीवरच्या बातम्या जरी पाहिल्या, तर मला वाटतं
10 बातम्यांमागे 9 बातम्या तर निराशाजनकच असतात. कोण कुठेतरी भ्रष्टाचार करतंय, कुठं काहीतरी रेप झालाय, कुठे काही पूर आहे, तर कुठं काय काय आहे, कुठं आता हे फटाक्यांच्या ह्या काळात हे काही जाळपोळ झालेली आहे, इमारती जळत आहेत, आणि अपघात, वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होत आहेत. वाहतुकीच्या कोंडीनं लोक वैतागलेले आहेत, पावसानं वैतागलेले आहेत, पुरानं वैतागलेले आहेत. किती 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 बातम्या दुःखाच्याच आहेत. एखादी बातमी काहीतरी असते अं, बऱ्यापैकी थोडा आनंद देणारी. 9 बातम्या दुःखदायकच असतात. त्या गदी माडगुळकरांच्या गाण्यासारखं, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. अं, जर तारी हे वस्त्र माणसा तुझे या आयुष्याचे. तर ते असंच आहे. पण हे सत्य ज्याला हे ज्याला सत्य लक्षात येतं, आता हे कधी कधी सत्य लक्षात पण येतं, परंतु निराशेनं ते जाऊ दे, हे सत्य हे जर असंच आहे तर मग कशाला त्याच्यावर नादी लागा. त्यापेक्षा आपलं आनंदात मशगूल झालेलं बरं, देवलोकात गेलेलं बरं. आता हा आपला पुढच्या गाथेतला पुढचा पुढचा जो वग्ग आपण घेणार आहोत, उपवग्ग धम्मपदातला, त्यातला देव हा एक मुद्दा आहे. देव आणि अं, यमलोक, मृत्यूलोक. तर मग हे देवधर्म म्हणजे कसं की सुख पाहिजे, त्याच्यासाठी लोक प्रयत्न करतात, म्हणजे दुःख टाळतात. आणि दुःख टाळून दुःखातून मुक्ती मिळत नाही. जसं आजार टाळून आजारातून मुक्ती नाही मिळत, आजाराला फेस करावं लागतं, आजाराचं कारण शोधावं लागतं, निदान व्हावं लागतं, उपचार करावे लागतात, प्रसंगी सर्जरी करावी लागते, किंवा कडू औषधं प्यावी लागतात, बाकी न आवडणाऱ्या गोळ्या इंजेक्शन घ्यावे लागतात. तेव्हा त्यातून बरं होऊ शकतो. म्हणजे त्याला फेस करावं लागतं. तसं दुःख मुक्ती हा दुःखाला फेस करण्याचा मुद्दा आहे. परंतु ती पात्रता आपल्यामध्ये, ती समज आपल्यामध्ये डेव्हलप करावी लागते, ती विकसित करावी लागते. आणि ती ती समज सती जागृतीने येते. म्हणून भानावर या, असं ते जणू काही सांगणं आहे बुद्धाचं. आधी भानावर या. बुद्ध लोकांना सत्य सांगत नव्हते. आधी भानावर या, लक्षात घ्या, समजून घ्या, सम्यक दृष्टी. आधी समजून घ्या, समजून घ्या काय आहे नेमकं, वास्तव काय आहे. ते लगेच प्रवचन देत नसावेत. आजकालचे गुरु लगेच मार्ग सांगतात आणि प्रवचन देतात. पण कशासाठी येतो मार्ग, आणि कशासाठी ते ध्यान आहे, आणि कशासाठी येते, कशासाठी, ते नाही लक्षात, ते लक्षातच येत नाही. आणि म्हणून आपण ते अडकतो, त्या ध्यानात अडकतो, त्या ज्ञानात अडकतो, प्रवचनात अडकतो, त्या सिस्टम मध्ये अडकतो, त्या शिबिरांमध्ये अडकतो, त्या गुरुमध्ये अडकतो अडकतो आपण का? तर कशासाठी हे सगळं करायचं हेच नाही आपल्याला लक्षात आलं. बुद्धांनी नक्कीच असं केलेलं नाही, 100% नाही. बुद्ध आधी लोकांना जागृत करायचे, भानावर आणायचे. बाबासाहेबांचं पण तसंच. एवढं मोठं अस्पृश्यता निवारणाचं तत्वज्ञान साध्या लोकांना त्यांनी साध्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. जनजागृती केली, लोकांना जागं केलं. म्हणून त्यांची भाषा पण तशीच होती. 1936च्या भाषणामध्ये, तुम्हाला माझ्या धर्मांतराचा अर्थ लक्षात येणार नाही. जोपर्यंत तुम्हाला अस्पृश्यतेमुळे तुम्हाला काय त्रास होतो हे तुमच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला माझ्या धर्मांतराचा अर्थ समजणार नाही. तुमच्यावर जी आगळीक होते, तुमच्यावर जे अन्याय होतात, अत्याचार होतात, त्याचं स्वरूप काय आहे, मग ते स्वरूप समजावून सांगण्यासाठी ते 36च्या भाषणाचा पूर्वार्ध आहे. अर्ध भाषण तर ते समजावून सांगण्यासाठीच आहे. तुमच्यावर काय काय आगळीक होते, तुमच्यावर काय काय अन्याय होतात, काय काय अत्याचार होतात,
मग तुम्हाला इथं स्वातंत्र्य आहे काय, तुम्हाला समता आहे काय, तुमच्याशी बंधुभावनेचा व्यवहार होतो काय, तुम्हाला न्याय मिळतो का. तर हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय याला धरून मग त्यांनी जागं केलं, लोकांना जागं केलं, आणि मग निर्णय घेतला, आणि मग ॲक्शन शेवटी. तर सुज्ञ माणसं योग्य योग्य प्रकारे ते काम करतात, म्हणून त्यांना ते यश येतं. आणि कोणाला गुंतवून ठेवत नाहीत परत ते, कोणाला गुलाम बनवत नाही, कोणाला शिष्य नाही बनवत ते. म्हणून बुद्ध मार्गदाता, मार्गदाते होते ते, बाबासाहेब मार्गदाते. मार्गदाता म्हणजे सांगतोय मी तुम्हाला फक्त, हे असं असं दुःखमुक्ती मिळेल, असं 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 अस्पृश्यतेचं निवारण होईल, अशी अशी तुमची सुटका होईल त्या त्रासातून, मार्ग सांगतात. येच माझ्या मागे येईन, मी सांगतो, आणि मला माझा अनुयायी बन, आणि माझा फॉलोअर बन, आणि माझा शिष्य बन, आणि माझ्या जवळच बस, आणि मी सांगतो तिथंच ये. नाही. तर लोकांमध्ये त्यांनी लोकांना जागृत करून असे लोक हे काय करतात, पात्रता निर्माण करतात, क्षमता निर्माण करतात, समज निर्माण करतात, अंडरस्टँडिंग, मग ते सत्य समजतं. तर बुद्धांनी दुःख सत्य सांगितलं, नंतर सत्य सांगितलं, परंतु जनजागृती, लोकजागृती हे त्यांचं पहिलं सूत्र असावं, म्हणून सतीचा मुद्दा आहे, सम्मा सती. आणि बाबासाहेबांची जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्तर विझू देता कामा नये, वगैरे वगैरे. तर एक गाथा आपण आता, एक अभ्यासाचा भाग म्हणून आपण पुफ्फ वग्गो आज सुरू करणार आहोत धम्मपदातलं. आणि पुफ्फ वग्गो हा हा चौथा वग्ग आहे, चौथा सेक्शन आहे धम्मपदातला. पुफ्फ म्हणजे पुष्प, फूल. आता पुन्हा ही बुद्धांच्या उपमा ह्या त्यांच्या आजूबाजू जे जे नैसर्गिक वातावरण होतं, तर त्यावेळच्या परिस्थितीला धरून त्यांनी त्या उपमा दिलेल्या आहेत. पुन्हा इथं पुष्पाची उपमा दिलेली आहे. आजच्या काळात बुद्ध असते तर त्यांनी आता जी आपण मगाशी शास्त्रशुद्ध चर्चा केली, सायन्सला धरून, ती भाषा ते बोलले असतील. इथं पुष्पाची उपमा देऊन त्यांनी काही शिकवणी ज्या सांगितलेल्या असतील त्या संकलित केलेल्या आहेत, कुणीतरी संकलित केलेल्या आहेत. अर्थात यातले शब्द अगदी जसेच्या तसे बुद्धांचेच असतील असं मानण्याचं काही कारण नाही. कारण हे धम्मपद खूप नंतर निर्माण झालेलं आहे. आधी सगळा धम्म प्रकाशात आलेला आहे, म्हणजे सुत्त पिटक ज्याला आपण म्हणतात. ते थोडं 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 करून ते वाढत गेलेलं असणार आहे. सुत्त पिटक पाच निकायांमध्ये जी भर पडत गेली, ती हळूहळू हळू पडत गेलेली असणार आहे. आणि त्याच्यात बरेचसे शब्द, बरेचसे वाक्य, बरेचशा गाथा, आणि बऱ्याचशा उपमा ह्या कृत्रिम पण असू शकतात, आर्टिफिशियल असू शकतात, इतरांनी घुसडलेल्या असू शकतात. किंवा इतरांना जसं समजलं तसं त्यांनी सांगितलेलं असणार, आणि ते सुरुवातीला 200-400 वर्ष तोंडी मौखिक परंपरेनं पुढं आलं, आणि नंतर लिपिबद्ध झालं. मग त्याच्यातून ते सुत्त पेटक, ते सुत्त पिटक पेटारा वगैरे नंतर आले, परंतु आधी सुत्त लोकांमध्ये आले, हजारो सुत्त. आणि त्याचं पठण बरंचसं आनंदानं केलं असं म्हणतात. भिक्षूंच्या नियमांचं पठण विनय विनय जो आहे तो उपालीनं केला केला म्हणतात. आणि अभिधम्म तर खूप नंतर आलेला आहे. अभिधम्माचं वाचन, अभिधम्माचं पठण काश्यपानं केलंय म्हणतात.
तर ते आपण नाकारू पण शकत नाही आणि आहे तसं स्वीकारू पण शकत नाही. हे बाबासाहेबांचा संदेश आहे. तसं आता त्या सुत्तपिटकातून काही गाथा अशा संकलित केलेल्या आहेत की त्यांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्या वैशिष्ट्यांना धरून ह्या गाथा संकलित केलेल्या आहेत, वेगळ्या केलेल्या आहेत. संकलित करून त्याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे त्याचं. त्याला वेगवेगळ्या टायटल खाली त्या आणलेल्या आहेत. जसं आता यमक वग्गो आहे, म्हणजे यमक म्हणजे जोडी. जोडी जोडीच्या गाथा. कुशल काय, अकुशल काय, सुख काय, दुःख काय, कर्म काय, सत्कर्म काय, दुष्कर्म काय, मन, चांगल्या मार्गावर असलेलं मन, वाईट मार्गावर असलेलं प्रदूषित मन, शुद्ध मन. म्हणजे प्रदूषित चित्त आणि शुद्ध चित्त. मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा, किंवा मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा. म्हणजे मन प्रदूषित आहे की शुद्ध आहे. अप्पमाद वग्ग जो आहे तो जागृती या विषयावर, अप्पमाद या विषयाला धरून निर्माण झालेला हा वर्ग आहे. त्याला अप्पमाद वग्ग आहे म्हटलेला आहे. चित्तवग्ग जो आपण नुकताच अभ्यास पूर्ण केला कालपर्यंत, तर त्याच्यामध्ये चित्ताची लक्षणं. चित्त म्हणजे काय? कोणती गोष्ट माणसाला चेतवते, पेटवते? चित्त या कायेमध्ये कसं सक्रिय करतं आपल्या वाणीला आणि कृतीला आणि विचारांना, तर तो चित्तवग्ग. त्याची आपण वेगळी लक्षणं पाहिली. आता हा जो चौथा वग्ग आहे, याला पुष्पवग्ग म्हटलेला आहे. तर पुष्पवग्ग, पुष्पवर्ग असं का म्हटलेलं आहे? तर पुष्प या अं, प्रतीकाला घेऊन किंवा त्या ती उपमा घेऊन त्यांनी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे, वेगवेगळ्या वेळेला, वेगवेगळ्या प्रसंगी. तर त्याचं इथं संकलन केलेलं आहे. तर पहिली जी गाथा आहे ती मी वाचून दाखवतो आणि बघूया त्याच्यात काय आहे ते. को इमं पठविं विजेसति यमलोकं च इमं सद सदेवकं, को धम्मपदं सुदेशितं कुशलो पुष्पमिव पच्चेसति. तर त्याचा अर्थ तुम्हाला जो मी टाकलाय ग्रुपमध्ये, तो अशोक मस्केंनी मला पाठवलेला, धर्मरक्षितांचा, नाही, धर्मानंद कोसंबींनी केलेला तो अनुवाद आहे. पण तो अनुवाद शब्दशः केलेला नाही, कारण त्यांनी मुद्दाम त्याच्यामध्ये देव आणि यम हे शब्द टाळलेले आहेत. त्यांनी ते शब्द टाळलेले आहेत. पण आता इथं य इथं जो अनुवाद आहे, हा भदंतानंद कौशल्यायन यांनी केलेला अनुवाद आणि त्यांच्या हिंदी अनुवादाचं बोखारेंनी केलेला मराठी अनुवाद आणि बार्टीनं त्याचं केलेलं प्रकाशन, त्या पुस्तकाच्या आधारे आपला हा मुख्य अभ्यास चालू आहे. म्हणजे धर्मानंद कोसंबींच्या भाषांतरावरचा. त्याच्यात ते बरेच गोष्टी या स्वीकारण्यासारख्या नाहीत, हे पण अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं थोडं. आता इथे आपण पाहू, जसं आहे तसं याचा अर्थ पाहूया. याचा अर्थ असा आहे: असा कोण आहे की जो देवांसहित आणि यमलोकाला आणि पृथ्वीला जिंकेल? कोण चतुर मनुष्य चांगल्या प्रकारे उपदेशिलेल्या धर्माच्या पदांना, म्हणजे धम्मपदांना फुलांप्रमाणे वेचून घेईल? असं प्रश्नार्थक गाथा आहे ही, प्रश्नार्थक गाथा आहे. तर ते जसे आहे तसे शब्द त्यांनी ठेवलेले आहेत. अं, पण अर्थामध्ये ती गडबड वाटते. को इमंग पठविंग विजेसती. आता दुसरीकडे असा एक अर्थ केलेला आहे की या पृथ्वीवर असा कोण आहे. तर इथे असा अनुवाद केला का पृथ्वीला कोण जिंकेल,
इतरत्र असा अनुवाद केलेला आहे की या पृथ्वीवर असा कोण आहे जो देवा देवाला आणि देवाला आणि यमलोकाला यांच्या सहित जिंकेल, असा एक अर्थ केलेला आहे. म्हणजे आता कसं आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, याच्यामध्ये गोंधळ आहे. आणि गोंधळ म्हणजे बाबासाहेबांनी तो पझल शब्द वापरलाय तो बरोबर आहे. बाबासाहेब जे म्हणतात ना की त्रिपिटकानं विशेषतः निकायांनी गोंधळ करणारी, बुद्धांची शिकवण गोंधळात टाकणारी बनलेली आहे. तर ठीक आहे, पण आपण आपली आपली समज वापरून, आपलं भान, आपली जागृती वापरून, सती वापरून आपण त्यातला योग्य अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते आपल्या हातात आहे तसं स्वीकारण्याचं, अंधश्रद्धेतून स्वीकारण्याचं काही कारण नाही. इतरत्र एक त्याचा एक शब्दशः अर्थ आपण पाहूया आता. को को इमंग. को म्हणजे कोण. आता हा को म्हणजे कोण हा शब्द फार इतरत्र पण तुम्हाला ऐकायला मिळेल. माहितीचा शब्द आहे तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी आपल्याला माहितीचा शब्द आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणतो आपण. कोजागिरी पौर्णिमा ही वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध आहे. परंतु बुद्धांनी तो जो शब्द वापरला, को जागरती, कोण जागा आहे. कोण, आता लोक कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागे राहतात आणि काय दूध बीत पितात काय माहिती नाही. मी कधी पिलो नाही ते रात्रभर जागून. पण ते लोक रात्रभर जागून काहीतरी एन्जॉय करतात आणि काहीतरी करतात, आणि त्याला ते जागर राहणं म्हणतात. परंतु बुद्धांनी ते को जागरती असा जो शब्द वापरलाय, तो जागृत कोण आहे, भानावर कोण आहे, सतीमध्ये कोण आहे, अशा अर्थानं तो कोजागिरी शब्द इतरत्र वापरलेला. को जागरती असा शब्द आहे तो. को जागरती असो. तर को शब्द म्हणजे कोण अशा अर्थात आहे तो शब्द. तो उदाहरण म्हणून मी दुसरा शब्द तुम्हाला सांगितला. तर को इमंग पठवी. आता यांनी इथं काय म्हटलं, इमंग पठविंग म्हणजे या पृथ्वीवर कोण आहे जो विजयी असेल, विजयी होईल, जितेगा, विजय सती, जो जितेगा, सदैवकं म्हणजे देवांसहित, यमलोकंच, यमलोकाला जिंकील. म्हणजे आता यांना असं म्हणायचं ह्या गाथेमध्ये, धम्मपद हा हिंदी धम्मपद आहे. आणि हे एम एल परिहार, काय, हा, डॉक्टर एम एल परिहार राजस्थानचे आहेत. त्यांनी हे हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे आणि शब्दांचे अर्थ पण सांगितलेला आहे. आणि ते उपयुक्त आहेत काही. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की यमलोकाला कोण जिंकेल या पृथ्वीवर, म्हणजे याचा अर्थ असा लागतो की या पृथ्वीवर यमलोकाला कोण जिंकील, देवासहित यमलोकाला कोण जिंकेल. फार इंटरेस्टिंग संज्ञा आहेत या. आता हे देव म्हणजे काय आणि यम म्हणजे काय हे एकदा लक्षात आलं की मग आता या गाथेचा अर्थ आपल्याला थोडासा लक्षात येऊ शकतो. अं, त्याच्यानंतर सुदेशितं धम्मपदं, सुदेशितं म्हणजे उत्तम प्रकारे सांगितलेलं धम्मपद. आता धम्मपद हे तर मुळातच नंतर निर्माण झालंय, आणि म्हणून बुद्धांच्या तोंडून असे शब्द येतील, हे उत्तम प्रकारे सांगितलेलं धम्मपद, असं ते नसणार आहे. धम्मोपदेश असू शकतो किंवा धम्म असू शकतो, पण धम्मपद ही संज्ञाच ही नंतर निर्माण केलेली असणार आहे. पण असो, ठीक आहे. आता आपल्याला अर्थासाठी आपल्याला याच्यात थोडंसं अवलंबून राहावं लागणार आहे, म्हणजे माहिती मिळवण्यासाठी. धम्म धम्मपदाला उत्तम प्रकारे सांगितलेल्या धम्मपदाला कुशल एखादा कुशल व्यक्ती, कुशल व्यक्ती म्हणजे निपुण व्यक्ती,
पुष्पमेव पुष्पाप्रमाणे फुलाप्रमाणे एकत्रित करील. म्हणजे एखादा कुशल मनुष्य, हुशार मनुष्य जसा फुलं एकत्र करतो, फुलं फुलं गोळा करतो, म्हणजे जे उपयोगाचं आहे ते, तसं या पृथ्वीवर यमलोकाला, देवासहित यमलोकाला जिंकणारा असा कोण आहे, असा याचा एकूण अर्थ निघतो. म्हणजे मुळात यमाला जो जिंकायचे आणि देवासहित यमाला जिंकायचे, आणि ते पृथ्वीवरचा माणूस जिंकणार आहे. तर कोण आहे जो जिंकू शकतो? अर्थात ते यम म्हणजे काय? तर आता यम ही मृत्यूशी संबंधित संज्ञा आहे, हे आपल्याला माहिती आहे. हे आता हिंदू फिलॉसॉफीमध्ये सुद्धा ते म्हणतात. आता यमलोक, यम, यम आला म्हणजे आता घेऊन जायला आला. आता आहे ना, नाटकं बिटकं आहे ती बघा, यम आला आणि घेऊन गेला, असं काही नाटकांमध्ये काही सीन वगैरे दाखवतात. तर हा मृत्यूचं कारण यम, म्हणजे वरती नेणारा, घेऊन जाणारा, त्या लोकात, यमलोकात घेऊन जाणारा तो यम. तो काय रेड्यावर बसून येतो की काय वगैरे असं आहे ना ते. तर तो यम. पण हा मृत्यूशी संबंधित संज्ञा आहे. बुद्धांनी तो शब्द तसाच वापरला असेल नसेल आपल्याला नेमकं माहिती नाही, परंतु यम ही मृत्यूशी संबंधित संज्ञा आहे, की मृत्यू घेऊन जातो. यम म्हणजे मृत्यूच. मृत्यू हा माणसाला घेऊन जातो. म्हणजे हे अस्तित्व त्याच्या हातात आहे. आणि माणसाला मरायचं नसतं, म्हणून माणूस एन्जॉय करण्याकडे जास्त, मरायचंच आहे कधीतरी, दुःखच आहे तर मग त्यापेक्षा जगून घ्या, त्यापेक्षा आनंदात जगून घ्या. आणि आनंदात, आनंदी जगण्याची, ते जे एक प्रतीक आहे, सगळ्यात मोठा आनंद कुठं आहे म्हणतात ना, स्वर्गातला आनंद. यमलोक म्हणजे हा, म्हणजे हे नरकातला आनंद, नरकातलं दुःख, आणि ते स्वर्गातला आनंद. आणि स्वर्गामध्ये देवलोक असतात, असं ते एक संज्ञा आहे. स्वर्गामध्ये देव आहेत, आणि देव आहेत नाहीत आपल्याला माहित नाही, ते एक प्रचलित संज्ञा आहे ती. तर देव म्हणजे आनंदी मनोअवस्था, असं एक विश्लेषण तिबेटन व्हील ऑफ लाईफच्या त्या चक्रामध्ये आलेलं आहे. म्हणजे तिबेटी भवचक्राचं एक चित्र आहे. त्या चित्रामध्ये आपल्याला अं, जर काही लोकांनी पाहिलं असेल, ते तिबेटन भवचक्र म्हणतात त्याला. कारण तिबेटन बुद्धिझममध्ये ते वापरलं जातं, त्याचा अभ्यास म्हणून. माझ्याकडे ते चित्र नाही इथं. तर ते चित्र जे आहे, तर त्याच्यामध्ये ते, त्याचे चार भाग आहेत. ते चार भागामध्ये म्हणजे या भवचक्राचे हे चक्र आहे, भवचक्र. तिबेटन व्हील ऑफ लाईफ म्हणजे भवचक्र. भवचक्रात त्या एका चक्रामध्ये आत एक आणखीन एक चक्र आहे, आणखीन एक चक्र आहे, आणि आणखीन सेंटरला एक चक्र आहे. असे ते चार चक्र आहेत. तर सगळ्यात बाहेरचं जे चक्र आहे, त्याचे 12 भाग केलेले आहेत असे. 12, जसे घड्याळाचे 12 हे असतात ना, तसे 12 भाग केलेले आहेत. तर ते 12 भाग म्हणजे अविद्येपासून दुःखापर्यंतची जी 12 कड्यांची जी मालिका आहे, ती मालिका त्या शेवटच्या चक्रामध्ये आहे. आता आपल्याकडे फळा नाही, नाही ते इथं लगेच काढून दाखवलं असतं, की आपण नंतर याच्यावर थोडासा अभ्यास करू शकतो. आपल्याला इथं फळा लावून आपण त्याचा, ते भवचक्राचा अभ्यास आपण करू शकतो. तर शेवटच्या चक्रामध्ये ते अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म, जरा, जाती, मरण, दुःख, दौमनस्य, उपायास वगैरे वगैरे, ते 12 कडे आहेत त्या. त्याच्या आतलं जे चक्र आहे, त्याच्यामध्ये अं, त्याच्या त्या आतल्या चक्रामध्ये, त्या गोलामध्ये परत 6 भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये 6 भाग केलेले आहेत. ते 6 भाग म्हणजे 6 मनोवस्था सांगितलेल्या आहेत.
ते त्याला लोक असा शब्द आहे, लोक. तर हे देवलोक. देवलोक म्हणजे देव, म्हणजे अत्युच्च आनंदाची जी तृष्णा असते माणसाला, कारण हे भवचक्र आहे, भवचक्रामध्ये तृष्णा आहे, म्हणजे दुःखाचं दुःखचक्र आहे ते. त्याच्यामध्ये देवलोक एक अवस्था, म्हणजे देवलोक ही सुद्धा दुःख देणारी संकल्पना आहे. त्याच्यात काल्पनिक आनंद आहे, काल्पनिक स्वर्ग, काल्पनिक आनंद, अत्युच्च आनंद. म्हणून देवलोकाचे आपण काही जे आपण नाटकामध्ये त्याचे काही हे पाहतो आपण, विशेषतः काही लोकनाट्यांमध्ये, तमाशांमध्ये बघा ते दाखवतात ते. आधी का जे गणगवळण, गणगवळणमध्ये अं, ते देव अं, काय म्हणतात ते, देवाकडे चाललेले आहेत ते, आणि मध्ये कुणीतरी असं आडवं येतं. तर देवाकडे म्हणजे त्यांना स्वर्गाचं हे पाहिजे, स्वर्गाचं राज्य पाहिजे, तिकडं चाललेत. आणि तिथं सगळं आहे, म्हणजे तिथं तिथं देवलोकामध्ये अजिबात दुःख नाही असं म्हटलेलं आहे, अजिबात दुःख नाही. तिथं सगळं आनंदी आनंद आहे, म्हणून तिथं नाचगाणं जास्त चालतं, नाचगाणं जास्त चालतं. कारण नाचगाणं म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे, खाणं पिणं नाचगाणं एन्जॉय, खा प्या मजा करा. तर ते देवलोक. आणि देवलोक कधी दुःखमुक्त करू शकत नाही, ते तात्पुरतं अडकवून ठेवणं आहे, अडकणं आहे, मनाचं चित्ताचं तिथं तात्पुरतं अडकणं आहे. पण पाठीमागं मृत्यू आहे, यम. आपण मानायचं असलं तर मानू, नाही मानायचं तर आपल्याला कोणी सक्ती नाही केलेली. आनंदी अवस्था आणि मृत्यू. अत्युच्च आनंदासाठी म्हणजे काम सुखल्लिका न योगो, इंद्रिय तृष्णेमध्ये अडकून राहण्याची माणसाची धडपड आणि पाठीमागे चालणारं दुःख. दुःखापासून पळ काढण्यासाठी सुखामागे पळणे, दुःखापासून सुटका करण्यासाठी, काल्पनिक सुटका करण्यासाठी जे मागत असतं, पण मागं असतं म्हणून दिसत नाही, तर त्याच्यातून सुटका करण्यासाठी, काल्पनिक सुटका करून घेण्यासाठी, किंवा त्याच्यातून पळ काढण्यासाठी, खा प्या मजा करा या अवस्थेत जाण्यासाठी, देवलोकात जाण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी, दुःख विसरण्यासाठी केलेली धडपड. तर इथं असं म्हटलंय की कोण जिंकल देवलोकासहित या मृत्यूलोकाला, या मृत्यूच्या दुःखाला कोण जिंकेल, कोण जिंकू शकतो, आणि कोण हे करण्यासाठी ही धम्माची पद किंवा हे धम्माची शिकवण कोण कोण ग्रहण करू शकतो. जसं एखादा हुशार मनुष्य जे आवश्यक आहे तेच जमा करतो, म्हणजे पुष्प, पुष्प हे, कारण आनंद देणारी गोष्ट आहे. आणि जंगलामध्ये अनेक झाडं आहेत, अनेक वृक्ष आहेत, अनेक रोपं आहेत, आणि त्यांना त्यांची त्यांची म्हणजे फुलं आहेत, फांद्या आहेत, किंवा पानं आहेत, किंवा कचरा आहे खाली पडलेला, पानं खाली पडलेले आहेत, परंतु जो चतुर आहे, हुशार आहे, तो जे आवश्यक आहे तो तेच त्याच्यातून आणतो, पुष्प गोळा करतो, असं काही ती उपमा त्यांना सांगायची बहुतेक. तर जो जो एखादा चतुर मनुष्य पुष्प गोळा करतो, फुलं गोळा करतो, तसा हा धम्म कोण ऐकेल, कोण समजून घेईल, तो मृत्यूला जिंकेल. आणि देव ह्या कल्पनेला पण जिंकेल, कारण भ्रामक कल्पना आहे ती. देवलोकात सगळा आनंद आहे, आनंदी आनंद आहे, असं नाही. वास्तव सत्य तसं नाही, सत्य हे दुःखच आहे. त्याचं एक प्रतीक, त्याचं एक कारण हे यम आहे, म्हणजे मृत्यू आहे. असं ते काहीतरी त्यांना सुचवायचंय. माझ्या भाषेत मी ते समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे. पण मुख्य मुद्दा हा आहे की धम्म का ऐकायचा, धम्म का समजून घ्यायचा, धम्माची फुलं, धम्मपदातली जी ही फुलं आहेत, म्हणजे पद आहेत, ही का वेचायची. कारण आपल्याला
दुःखमुक्ती पाहिजे, निब्बाण पाहिजे, भरकटत राहायचं नाही. त्याच्यात मगाच्या भवचक्रातलं जे तिसरं चक्र आहे, ते जे दुसरं चक्र आहे, तर देवलोक, असुरलोक, नरकलोक, प्राणीलोक, मनुष्यलोक आणि प्रेतलोक, असे एक 6 चक्र आहेत. त्याचे क्रम माझ्या पूर्ण लक्षात नाही, परंतु देव, असुर, प्रेत, नरक आणि मनुष्यलोक, हा प्राणीलोक, असं एक हे आहे. ते 6 लोक आहेत, 6 अवस्था आहेत. ते दुसरं चक्र आहे. म्हणजे चक्र, भवचक्राच्या आतलं चक्र जे आहे, हे 6 लोकांचं आहे. त्याच्या आतलं चक्र जे आहे ते एक दोन दोन त्याचे भाग केलेले आहेत. एक ब्लॅक आहे, एक व्हाईट आहे, काळा आहे, पांढरा आहे. तर पांढऱ्या भागामध्ये, म्हणजे एकच चक्र आहे, त्याचे 2 भाग आहेत. तर एका भागामध्ये पट्टा येतो, एक काळा पट्टा आहे, दुसरा पांढरा पट्टा आहे. काळ्या पट्ट्यामध्ये दुःख भोगणारी माणसं किंवा प्राणी कसे खाली येऊन पडतात, यातना भोगतात. आणि आनंदाच्या शोधामध्ये माणूस कसा आनंद घेत घेत वरती जातो आणि परत दुःखात येतो, परत तो प्रयत्न करून वर येतो, परत खाली येतो, हे दाखवणारं ते तिसरं चक्र आहे, भवचक्र. भवचक्रातलं तिसरं चक्र आतलं. आणि सगळ्यात सेंटरला जे आहे ते छोटं चक्र आहे. त्याच्यामध्ये त्याचे 3 भाग केलेत. त्या सेंटर आहे ते ऍक्सल, हब, ऍक्सल आहे. त्या ऍक्सल तिथं ते 3 भाग केलेत त्याचे, त्या चक्राचे. त्याच्या एका भागामध्ये कोंबडा दाखवलाय, दुसऱ्या भागात साप दाखवलाय, तिसऱ्या भागामध्ये डुक्कर दाखवलाय, डुक्कर. तर डुक्कर हे अज्ञानाचं प्रतीक म्हटलेलं आहे. कोंबडा हा लोभाचं प्रतीक आहे. आणि साप हा द्वेषाचं प्रतीक आहे. तर साप द्वेषाचं प्रतीक का? तो कारण नेहमी फुत्कारत असतो. द्वेष हा नेहमी आक्रमक असतो, तो नेहमी दंश करायला पाहतो. तर तो सापाचं प्रतीक आहे. दुसरं जे आहे, डुक्कर जे आहे ते अविद्या आहे, अज्ञान आहे. जसा डुक्कर जे आहे ते गाळामध्ये, घाणीमध्ये नाक खुपसून काही ना काही शोधत असतं. तसं अज्ञानी माणूस काही ना काही असा माहीत नाही काय शोधतो, पण शोधत असतो. तसं ते अज्ञानाचं प्रतीक आहे. आणि कोंबडा जो आहे हा लोभाचं प्रतीक आहे. कोंबड्या ज्या असतात ते सतत दाणे टिपत असतात, सतत उपादान गोळा करत असतात सतत. आणि त्यांचं जे काय म्हणतात त्याला, चुनाळं आहे ना, त्यांच्या छातीला जे अन्न साठतं, ते गोळा केलेलं जे साठतं ते फुगत फुगत मोठं होतंय ते. तरी पण त्यांचं ते गोळा करायचं काम चाललेलंच असतं. तर लोभ, द्वेष आणि मोह म्हणजे अज्ञान, म्हणजे अविद्या, भान नसलेली अवस्था. तर हे 3 प्राण्यात, तीन तीन मनोवस्था ज्या आहेत, ह्या आपल्याला ह्या भवचक्रामध्ये, दुःखचक्रामध्ये फिरवत ठेवतात. हे सांगणारं ते भवचक्र आहे. टिबेटन व्हील ऑफ लाईफ असं त्याला म्हटलेलं आहे. त्रैलोक्यमध्ये असताना ह्याचा थोडाफार अभ्यास मला करण्याची संधी मिळाली. म्हणून मला हे सांगता आलं थोडंसं. तर पुफ्फवगोतली ही पहिली गाथा जी आहे, ही अशा प्रकारची होती. याच्यावर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण चिंतन केलेलं आहे. आणि बरेच मुद्दे आपण आणखीन त्याला धरून पाहिलेले आहेत. मी या ठिकाणी थांबतो, पण बराच वेळ बोलतोय मी. या ठिकाणी मी थांबतो आणि तुमच्यासाठी तुम्ही